नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीसाठी अतिशय सोपे फक्त 10 ओळींचे धडाकेबाज मराठी भाषण बघणार आहोत। हे भाषण लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे। तर चला मग सुरुवात करूयात। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव तनुजा कांबळे आहे आणि मी इयत्ता 3री मध्ये शिकते। आज 26 जानेवारी 2024 या दिवशी आपण सर्वजण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे। या दिवशी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली। संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे। डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे या भारतीय राज्यघटनेचे जनक आहेत। ही राज्यघटना सर्व भारतीयांना त्यांचे मानवी मूलभूत हक्क प्रदान करते। म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा म्हणजेच राज्यघटनेचा आदर केला पाहिजे। यासोबतच आपण आपल्या स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा देखील आदर केला पाहिजे। प्रजासत्ताक दिन आपल्याला एकात्मतेने आणि शांततेने जगायला शिकवते। आपण सुद्धा आपले भारतीय नागरिक होण्याचे कर्तव्य बजावून आपल्या देशाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूया। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।